पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक झालेत। हे प्रकरण आम्ही दाबू देणार नाही, मोर्चाचं लोण आता राज्यात पसरणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तसंच सर्वजण धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सिद्ध करावं लागेल की ते मंत्र्यांच्या पाठीशी नाहीत असं म्हणत जरांगे पाटलांनी आता एक प्रकारे फडणवीसांनाच आव्हान दिलंय। खून झाल्याच्या नंतर, क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही, कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले, घडून आणायला लागले, ते राज्यभर पसरणार आहे। सरकारवर दबाव आहे का कुणाचा? सध्या तरी नाही वाटत, पण ज्या दिवशी वाटल की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सहआरोपी केले नाही, काही मोकामध्ये घातले नाहीत, 302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत, त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये, त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमतंय का जमतंय का जमतंय का, पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडाच लावा ठरवला आणि याचं मूळ जाळच बीड जिल्ह्यातलं हे षडयंत्र, जेवढी साखळी उखडून फेकायचं ठरवलंय, तेव्हा यांना वाटलं असं ना आता वाट, कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायनात आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार आहे, हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही। जर काय याच्यातला एकही आरोपी सुटला नाही, यांच्यावर 302 मोका आणि यांची नार्को टेस्ट जर झाली नाही, तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार आहे। मी आज स्पष्टपणानं फोन करून त्यांना सांगणार आहे किंवा उद्या की चाललेला अतिरेक चांगला नाही, की जातीय तेढ निर्माण करायला लागले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।